कोल्हापूरमधील पाणी पुरवठा जो आहे तब्बल 1 दिवस कपात होणार आहे अशी माहिती मिळते. काय माहिती द्याल? हे आता बरोबर तुम्ही ऐकलंय. सध्या काय झालं, आपला 80% पाणी पुरवठा चालू आहे प्रॉपर. 20% कपात असलेली, त्यामुळे आम्हाला पाणी कपात करण्याशिवाय गत्यंतरच नाही. कारण 20% एरिया जर आम्ही कमी केला तर 80% लोकांना आपण 100% पाणी पुरवठा प्रॉपर करू शकतो. अशा हिशोबाने आम्ही प्रत्येक टाकीवरनं असे एरिया आयडेंटिफाय केलाय की आज हा एरिया कट करायचा, बाकी 80% पाणी द्यायचं, उद्या दुसरा एरिया 20% कट करायचा, उरलेल्या 80% पाणी द्यायचं, असं आमचं प्लॅनिंग झालेलं आहे. त्यामुळे त्या हिशोबाने आम्ही आता आज निवेदन पण दिलेलं आहे आणि आमदार महोदयांना मी आता समोर जो आज सांगू तसा प्रस्ताव आम्ही टाकणार आहे. आणि हे साधारणतः 2 आठवडे आम्ही कसं करून बघणार. 2 आठवडे साधारणतः 15 ऑगस्ट पर्यंत आपण ते ट्राय करू नका. म्हणजे आता आजपासून आजपासून आम्ही चालू करून घेऊ. आजपासून असा एक आठवडा, एक दिवस तुम्ही एक दिवस स्किप करणार एक एरिया, आणि त्याचे काय पॉझिटिव्ह रिझल्ट येत आहे ते बघून आपण ठरवू किती दिवस करायचं ते. आणि जेव्हा आपलं पाणी पुरवठा पूर्ण 140 MLच्या हिशोबाने आम्हाला मिळायला चालू होईल तेव्हा मग हे बंद करून टाकणार आपण. पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडे. आणि याचमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये लाईन केली तर नाही, त्याचा तो 20% जो आमचा जो आहे तो त्याच्यामध्ये मेकअप होऊन जाईल. म्हणजे 20% ज्याला आपण कमी करणार आहे, लाईट जाऊन 20% एरिया जरी कट झाला, 20% टाइम जरी कमी झाला तरी आमचं तेवढा मेकअप होऊन जाईल. बदलापूरकरांना काही आव्हान करायला? बदलापूरकरांना आव्हान म्हणजे सध्या ते पाणी जपून वापर हे आपण सांगतो सगळ्या लोकांना. आणि पावसाळा असल्यामुळे गडबडीचं प्रमाण खूप फार जास्त झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला 20% पाणी आम्हाला कपातीला सामना करावा लागतोय. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं ही अपेक्षा आमची आहे.